जांभळे बुवा याने आपली सुरुवात भजनाची अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. फक्त माझी सुरुवात असल्यामुळे मी काय बोलू शकलो नाही, कारण मंडळाने पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की बुवा टायमाचं बंधन आहे, कारण कधी येतील या सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी आपलं थोडक्यात शेवटी म्हटलं गावात नाही इलेलो आहे, त्याच्यामुळे कसं असतं बघा, अगदी दिसण्यासारख्या झाला आज इल्यानंतर विरारमध्ये इल्यानंतर की फाटक्यात किंमत आई समजली, चांगल्यात किंमत राहिलेली नाही. भजन मी सुद्धा सुरुवात भजनच केलं होतं, गणेश जांभळे बुवांनी सुद्धा भजन केला नव्हता. फक्त त्याच्यात फरक काय जाणवलो तर जांभळे बुवा साधारण मला वाटतं 2000च्या वर जाऊन पोचले आणि मी 100वरच रवले. म्हणजे आज फरक हा, आज फाटक्यात किंमत वाढली आहे, चांगल्यात किंमत राहिलेली नाही. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये किंमत आहे, पण ढोपरावर भोका पडलेली चिंका झालेली 2000 रुपये किंमत आहे. तसो विषय आज झालो. ज्यावेळी कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्याने येतात तेव्हा असं वाटतं बॉम्बस्फोटात नाही आहेत की काय. कपड्यांची चाळण झालेली, पाठीवर भोका, हाताची चिंका झालेली, ढोपरा फुटलेली, तो प्रकार आता मका जाणवलो. भजन मी भजन मी म्हटलं होतं, रूपाचं अभंग म्हटलं होते, पण 100 रुपये आमच्या कोणीतरी गुरुबंधूंनी लाज राखला नाही माझी, आणि त्याने आपली बिचारांनी 100 दिला नाही म्हणून तेवढे तरी, नाही तर माका हे जीव देऊची वेळ येली असती, अगदी म्हणजे मेलच असते मी. माका असं वाटलं की एवढ्या लांबून 500 किलोमीटरवर येऊनसुद्धा माझे निदान गाववाले तरी हो, बाकीच्यांचा विचार नाही जाऊन दे, निदान गाववाले तरी, गावातले बिवातले तरी साधारण 10 काढला नाही तरी लेवल साधली असती ना, बरोबर. बरा सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष ते सुद्धा त्याच्यावरच प्रेम करू लागले, म्हणजे टकलो मेलो त्या कर्मा, होय ना. असाच झाला, मी गोटियाने खेळ केले असा झाला का, आणि ह्यो भजन करू किलो जांभळो. वडारी अण्णा केला ना मका तिने, वडारी अण्णा. एका बाजून राजेश खन्ना आणि दुसऱ्या बाजून कोण खन्ना, हां विनोद खन्ना, आणि समोरसून वडारे अण्णा. बुवा महिला वर्ग बसलेली आता, पहिलो मी वडारे अण्णा नाही होते, सलमान खान होते, सलमान खान. तुझ्या माहितीसाठी सांगते, कॉलेजमध्ये असताना. पण काय झाली गंमत, आमच्या त्या काळात मैंने प्यार किया हिट, आणि सलमान खान पुढले केस लाल करूक लागलो आणि माका दुर्बुद्धी सुचली, हायड्रोजन पेरॉक्साईड लावले लाल होऊसाठी, आणि सगळी भाजावळ झाली. बरं माझ्या गँगवाले सुद्धा होत, गँग हा आमची बुवा. ते बघ एकच माणूस फक्त पुढे ठेवलं, बाकी दडलेले आहेत सगळे पाठी पुढे. बुवा ह्या त्याग संसारासाठी त्याग केलेलो महिला वर्ग या ठिकाणी बसलेली आहेत, त्यांना बुवा संसाराची एवढी काळजी असताना आता बुवा ती भजन ऐकतात, पण उद्या दुपारी डब्यासाठी भाजी कुठची करूची याचं टेन्शन बुवा त्यांना आतापासून असतं. कारण त्यांच्या आमच्या गावठी भाषेत सांगायला गेलं असतं, त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची बचत गट. खोटा नाही सांगत, कारण वाघिणी आहेत ते. पुलवामामध्ये जो हल्ला झाला बुवा, त्याच्यात जे जवान शहीद झाले ना, त्या शहीद जवानांसाठी जर पहिली मदत कोणी केली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली बुवा. म्हणून ते वाघिणी आहेत, वाघिणी. आणि त्यांना टेन्शन समजता कधी, टेन्शन आता समजता कधी, ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतं, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजता. आणि ते केससुद्धा टाकून देत नाही महिला वर्ग, तिचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. गणेश जांभळे कधी येत त्याची वाट बघू, आणि तुका केस देणार आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेणार, आणि संध्याकाळी नवरो इलो की आनंदात सांगतं. तर बघा गणेश भाऊजीने मोठा घमेल दिला नाही, म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसता बुवा, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतो, बरोबर ना. आला
हो चालत होता आधी पैसे वाचून घेते थोडंसं. या ठिकाणी बहुजन विकास आघाडी संघटक सचिव माननीय श्री अजूभाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि पाठ रिक्षा चालक मालक मित्र मंडळ चालेल ना. या ठिकाणी माजी नगरसेविका चौधरी यांनी देखील या ठिकाणी परिसराबद्दल आणि त्यांचे आभार धन्यवाद. श्री अरविंद भानू गावडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहर सचिव रिक्षा चालक मालक महासंघ पालघर जिल्हा सचिव नवनिर्माण रिक्षा चालक मालक विरार शहर अध्यक्ष आणि माहिती अधिकार वसई तालुका संपर्क प्रमुख त्यांच्याकडून वाक्य जाबाजाबी झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र मारुती मोरे नरेंद्रनगर श्रावणी श्रवण बेंजोपार यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे एका देवगडचो बांगडो भरवून जावा. 12 मेला माझी बारी आहे नापणे गावामध्ये वैभववाडी त्यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. नारायण ओश्रमकर यांची कन्या सौ श्रद्धा ओश्रमकर अरे मोंड बापरडा देवगड यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाववाले चाळावले वाटतं सगळे. नवनिर्माण रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना नाना नानी पार्क विभाग अध्यक्ष प्रमोद कांबळे स्टँड अध्यक्ष अनित तांबे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे जगन्नाथ कांबळे चहावाले काका यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री सुरेश सावर्डेकर शिवसेना उपशाखा प्रमुख त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे संजय शिंदे शहर या ठिकाणी श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ विरार पूर्व देवगड नाडण आणि अजय पुजारे बुवा यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य रुपेश घाडीबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. वेगळाच काही झाला बाबा, पैशाचा उगीच केला. या ठिकाणी श्री समीर अनभवणे यांच्याकडून मोंड मळेगाव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. कुमारी आराध्य दिनेश अनभवणे हिचकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. कैलासवासी लक्ष्मी शांताराम घाडी यांच्या स्मरणार्थ बुवा विष्णू शांताराम घाडी यांच्याकडून पडेल 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर.
जीत पर आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे। राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे। राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा चक्की भारी वाजवता. माझ्यापेक्षा लोक सगळे तुमच्याकडे बघतो. मग आम्ही काय टपकले ना. आधी जरा हो बुवा सांगता वडारी आणला म्हणजे मी टपलोय त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं. पण बुवा एका लहान पोरग्यान लहान मुलांबुवा एका संपूर्ण महाराष्ट्राचा वेळ लावला बुवा. त्यांनी काही एक करूक नाही. फक्त आमच्या पप्पाने गणपती आणला. आजा पंजान आणलेली सारलो. आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. पोरगे सगळे ते बघा एकदम पुढे येईल. आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकराणी पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराणी पार्वती मांडीवर बसला गणपती. मुख बघतोय चांगला. या मुंबईमध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात खूप बुवा होते. पण या नाना नानी पार्क रिक्षा स्टँड रिक्षा चालक मालकवाल्यांनी काय ठरवल्याने बघ. या विरारमध्ये टाकला आणला. किती लोक बघतात बघ रे. टाकल्याकच बघतात माझ्या. या विरारमध्ये टाकला आणला. जांभळे आणि टाकल्याची जोडी लय भारी गमतीची. जांभळे आणि टाकल्याची जोडी लय भारी गमतीची. लोक लुकमुक बघतात चांगला. भजनी देवांचा सामना. ही नाड्यांची धरती ही देवगडची धरती. टाकल्यावरती उंदीर खाडखुड करती. ही नाड्यांची धरती ही देवगडची धरती. ही देवगडची धरती. माझा नशीबच फुटके आहो.
माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असंदे, रत्नागिरी जिल्ह्यातले असंदे, मुंबईवाले असंदे, बुवा जेव्हा कळ काढूची असत माझी तेव्हा मरात टाकल्यावरच चढतं आणि मरतच घसरण खाली पाडानं. आणि माका ह्यो अंदाज होतो की बुवा माका वडारी अन्न किंवा काहीतरी टाकल्यावर ना बोलणार, म्हणून पहिली म्युझिकच मारली बुवा मी. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या संसाराला घर तुझं नव्या घरामंदी काय नवीन घडलं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घर तुला समजा हे कळ होईल, केस येतील केस जातील, भोग सरल सुख येईल, केस येतील केस जातील, भोग सरल सुख येईल. ओके हो, पेटवतेच आहे. त्या पेटवण्यावरनं आठवलं म्हणून सांगते, पूर्वीचं बुवा काळ वेगळं होतं. आता एखादं म्हणजे पूर्वीच्या काळी एखादं शार्प जास्त झालं. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची, कारण बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता बदलला, जेवढा फाटक्या घालून जाईल तेवढा चांगला, बरोबर ना. पूर्वीच्या काळी बुवा गावात नाटका बसवायचे, सामाजिक नाटका बसवी आणि हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक देत, पण बार भरीनच बंदूक आहे, गट्ट्यावाल्यात ठेवायचे स्टेजच्या पाठी, आणि ठा झाला की विलनने पडायचा, ठा झाला की विलनने पडायचा. आणि असाच बुवा नाटक लागलेला, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोचा वाक्य ते, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेना आणि व्हिलन काय मरेना. त्याच्यापेक्षा तो व्हिलन मेलो, कारण त्याचा वाक्य नाही होता, तो फुटासारखं उभो, ठॉ झाल्याशिवाय पडणार कसा. यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. यो बोमटान मेलो. डायरेक्टरच्या लक्षात दिला काहीतरी गट्ट्यावाल्याचो मागे प्रॉब्लेम झालो, ॲटॉम बॉम्बवाल्याचं. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो, थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस शेळेली, कांदा वडी तेवढा फुकट जाय, वडी ह्यो मेलो. अरे ए थांब तुला मी आता, तो कांदा वडी ह्यो अरे ए, तो कांदा वडी ह्यो अरे ए. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला गट्ट्यावाल्याचा प्रॉब्लेम झालो. त्यांनी पडद्याच्या खालनं एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस चाकवान मारते का. हिरो म्हणता अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार, म्हणून त्या हिरोन आपल्या पदरचाच वाक्य टाकला, नो पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून बंदुकीने नाही मारित, बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्या नाही केला ना तो चाकवाचा बार होता. तो बुवा अज्ञान होता पण समाधान होता, बरोबर ना. तू तर माका सांगितलंस काहीतरी शेजारीने माका चष्मो लावून, म्हणजे मी वासू होय असं तुका म्हणाचा, थोडक्यात सांगायचं म्हणजे नाही. भांगा का ती घरची आहे तिच्याकडे बघूकच वेळ नाही या भजनामुळे, चष्मे लावून शेजारीन काही महाराज बघून जा. तू खुळावलंस काय. अरे रोज दुपार संध्याकाळ भजनाकडे मुंबईत येवा गावात जावा, ती घरची वाईट लागली आहे काय, चालवलास काय असं नुसती भजना. तू काय सांगतो ह्या वेगळा. त्या दिवशी जांभळे बुवा सासरवाडीत गेले आणि गेल्या गेल्या साशे कशी धरल्याने वडीत बाहेर घेऊन गेले अंगणात, पुन्हा अंगणातनं वडील पुन्हा घरात घेऊन गेले. ती सासू म्हणता अहो जावी तुम्ही करताच काय, इल्या इल्या वडावडी चालू केलास, चालव का चाल. हो माका भेस इलो माझ्या तोंडातनं सारखे वडतास काय. तेव्हा म्हणतं नाही काय झालं, सकाळी मी डॉक्टरकडे गेले होते, डॉक्टरने सांगितलं ना सास को अंदर लो सास को बाहेर लो, म्हणून म्हणता वडावडी इल्या इल्या चालू केली. ओके बाकी बरं आहे ना.
फॅशन पण वाढली आहे. फॅशन एवढी सगळं ढीग मारून होते, मग एकदम वाचते. काय टेन्शन घेऊ नको असं मी मगाशी म्हटले ना, पैशाचा उगीच केला म्हणून उगत थांबा नको अशी म्हणण्याची पद्धत आली. एखादं पाहुणं येलो तर म्हणतात चायचा उगीच केला, 4-5 कप उडवणार. मग एखादं 12च्या ठोक्यात येतात दुपारी आणि पाहुण्यांसंग जेवणाचा उगीच केला की मग बरा आळा मारता तो. म्हणजे ही म्हणण्याची पद्धत आहे, त्यामुळे पैसे थांबवून हो. म्हणजे तुम्ही देवभावास म्हणून म्हणत नाही, बरेच देव. या रिक्षावाल्यांसाठी खरोखरच बुवा, रिक्षावाले माझ्या गावातले असू दे या शहरातले असू दे, माका खरोखर अभिमान वाटतात. ज्यावेळी विराज स्टेशनला मी येतो तेव्हा काही रिक्षावाले माका ओळखतो. माझे अनिल बेळेकर असतील, नुसतं बघितलं नाही अरे बुवा खय, किती समाधान वाटतं. माका असं वाटतं की मी गावातच होतो. त्यामुळे रिक्षावाले म्हणजे बुवा रिक्षावाल्या नादखुळा गणपती पोळा प्रसंगाला धावत येतो. सगळ्या विरारच्या रिक्षावाल्या काळा खाया टकलू बोंबाटा. प्रसंगाला धावत येतो देवच म्हणती त्याला. प्रसंगाला धावत येतो देवच म्हणती त्याला. प्रसंगाच्या वेळी धावत येई माझा हा रिक्षावाला. प्रसंगाच्या वेळी धावत येई माझा हा रिक्षावाला. रात्री अपरात्री वेळेला कसा धावून या तो आला. कोणावर प्रसंग असला ना तर माझे रिक्षावाले दादा किती वाजलेले बघत नाही. कारण आपण म्हणतो की डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी वाचवला ना त्या माणसात, पण मी तर म्हणा त्या डॉक्टरांपेक्षा त्या रिक्षावाल्यांनी त्या माणसाक वाचवलं नाही. कारण त्या रिक्षावाल्यांनी जर वेळेत पोचवला नसता तर तो माणूस वाचलो नसतो. त्यामुळे खरे परमेश्वर ते रिक्षावाले होते, बरोबर ना. रात्री अपरात्री वेळेला कसा धावून या तो आला. कोण आहे ते न विचारी माझा रिक्षा मला गाला. त्याच्यामुळे हा प्रसंग टळला. त्याच्यामुळे हा प्रसंग टळला देवच जणू अवतरला. त्याच्यामुळे हा प्रसंग टळला देवच जणू अवतरला. प्रसंगाच्या वेळी धावत येई माझा हा रिक्षावाला. प्रामाणिकपणा हा भारी बोलणं त्याचं नम्र विचारी. हॅलो आवाज आत्ताच बुवा कारगिलमधून मी ज्यावेळी या ठिकाणी आलो ना तेव्हा त्या आत्ताचीच गोष्ट बुवा, किती नम्रपणा. तुम्ही कुठे जाणार त्यांना मी सांगितले, म्हटलं डबलवारी आमच्या हो नाना नानी पार्कमध्ये होय ना, काय काळजी करू नको. रिक्षावाल्यांची पूजा आहे ना, मी रिक्षावालो आहे, मी तुमका बरोबर अहो या स्टेजजवळ आणून त्या रिक्षावाल्यांनी सोडलं. म्हणजे सांगण्याचा प्रामाणिकपणा इतकं जबरदस्त असताना आमच्या गावातल्या सतीश सावंत कासार्डे गावची रिक्षावाल्याने बुवा 16 लाखाचा मंगळसूत्र एका महिलेचा रिक्षेत पडलेला
बुवा परत केला निघतो, प्रामाणिकपणा त्यांच्यात असता बुवा. छत्री राहिली तरी परत करतात. छत्री पावसाळ्यात एखाद्याची राहिली तर त्या माणसाची परत करतात. इतके प्रामाणिक बुवा रिक्षावाले, म्हणून म्हटलेलं आहे प्रामाणिकपणा भारी, बोलणं त्यांचं नम्र विचारी. लाखाची वस्तू विसरा, तो आणून देईल घरी. मानव सेवा ईश्वर सेवा, मानव सेवा ईश्वर सेवा, विसरला नाही त्याला. मानव सेवा ईश्वर सेवा, विसरला नाही त्याला. खरोखरच या पोरसवाल्यांसाठी जरा टाळ्या वाजवा व फक्त दोघे जण घेऊन दिले, त्यांच्यावर सगळं गेम आहे. बाकी सगळे माझे मुंबईवाले गाववाले बसले, म्हणजे सांगणार ते पेटलोच वाटत पेटांदे. सौ वैशाली राजेश देसाई, सौ वैशाली राजेश देसाई व राजेश देसाई पोचरी रत्नागिरी यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे टाकल्यावरून बोलताना गणेश घाबारलो, बोवाची साधा सूरज राहुल यांच्याकडून हे बंद पाकिट आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे नाना नानी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील घाडी, विरार वाहतूक पोलीस मित्र श्री उमेश उर्फ दादा पवार यांच्याकडून खास मालवणी भाषेसाठी आणि कोकणी संस्कृती जोपासल्याबद्दल त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी निलेश वारेकर यांच्या स्मरणार्थ गीता द्वरी आणि गीता टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक अविनाश मांजरेकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी नितीन दत्ताराम गाडी गिरिये यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश थोटम फडशे थोटमवाडी यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. मुक्काम पोस्ट हरकुळ खुर्द मौळ वरचीवाडी तालुका कणकवली विनोद रासम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी समीर लब्दे साळशी देवगड नाना नानी पार्क रिक्षा चालक सुनील लब्दे यांचे चिरंजीव यांच्याकडून 100 रुपये. चिन्मय लब्दे यांच्याकडून साळशी कुळ्याची वाडी यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी एक होता रिक्षावाला हिरा कैलासवासी निलेश वारेकर रिक्षावाले हे गेल्या वर्षी मला वाटतं सोडून गेले सगळ्यांना.
आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचे भाऊ श्री संदेश वाडेकर यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. कैलासवासी निलेश वाडेकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. श्री चंद्रकांत तेली गाव मनचे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी निलेश वाडेकर यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून एक फक्त कडवं म्हणतो. दिनेश पाळेकर या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्याकडून चकवावाद कार्तिक गोसावी यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. अचानकपणे आजाराचा काळ कसा रे आला, अचानकपणे आजाराचा काळ कसा रे आला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. चंद होता चल रिक्षेचा, चंद होता चल रिक्षेचा, विचार नाही केला वयाचा, विचार नाही केला वयाचा, या रिक्षेवाल्यांना तेरचा तू निरोप देऊन गेला, या रिक्षावाल्यांना तेरचा तू निरोप देऊन गेला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. रिक्षावाल्यांच्या गाण्यासाठी निलेश खानविलकर जैतापूर आणि अनिल तांबे आणि प्रमोद कांबळे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी श्री निलेश महादेव पाताडे देवगड नारेंगरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. श्री पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ लालबाग विरार बुवा रोहिदास मांजरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. श्री अरविंद भानू गावडे या मंडळाचे अध्यक्ष झांजवाल्यांसाठी त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. शरद वरुणकर तरळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी प्रसाद मोंडे पडेल यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तो वाघ मराठी होता, शिवाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला, गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला.
शिवानंतर झाला कंठर बाणा रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला 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 शिवसेना प्रमुख शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा हो बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती बाळासाहेबांनी जर सांगितलं ना महाराष्ट्र बंद तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा कारण ते बाळासाहेब होते आज जर कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बंद तर मागून सगळा चालू असता कारण बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती ज्यांनी मुंबई वाचवली ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा पुन्हा नेता होणे नाही शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला 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 शिवसेना प्रमुख एकच गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला या ठिकाणी विषय शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल चालणारे ते हिंदू हृदय सम्राट सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पावलावर बुवा या ठिकाणी कुठच्या पक्षाचा विषय नाही पण बुवा एक माणूस म्हणून आपल्या मराठी माणसांसाठी जो झटला बुवा आरक्षणाचं आणि हक्काचं आरक्षणाचं आणि हक्काचं दिसा जो उजाडलं आरक्षणाचं आणि हक्काचं दिसा जो उजाडलं एका जरांगे पाटलानं सारं सरकार हलवलं एका जरांगे पाटलानं सारं सरकार हलवलं शिवरायांचा मावळा खरा आईच्या पोटी जन्माला हिरा अंतरवाली गावामध्ये रोपट उगवलं अंतरवाली गावामध्ये रोपट उगवलं एका जरांगे पाटलानं सारं सरकार हलवलं पेटून उठला मर्द मराठा
बसलेल्या त्या शांत वाघाचं डोकं उठवलं एका जरांगे पाटलानं. आरक्षणाचं आणि हक्काचं दिसांत उजाडलं. आरक्षणाचं या ठिकाणी बुवा डे साजरे केले जातात. चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, प्रेमाचा दिवस आता चालू होते डे. हे सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. कारण वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी लाविला, सह्याद्रीच्या शिरावरी भगवा विजयाचा गौरीला. मावळच्या व्यानं गाणी मी काव्यानं किमिया न्यारी केली, मावळच्या व्यानं गाणी मी काव्यानं किमिया न्यारी केली. माझ्या राजाची जयंती आली, या ठिकाणी गजराला सुरुवात करतो आणि गजरातनं थोडं बोलतो, कारण टाईम वेळेचं बंधन आहे. तर बुवा म्हणतील किती वेळ काढला तुम्ही, बरोबर ना. आणि गजरातनं थोडा बोलून बुवांकडे गजर देऊया. या ठिकाणी रिक्षा चालक गौतम गवांदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रमेश गुरव, गणेश धावडे, शरद शिंदे, प्रथमेश मुनगेकर, अजित शिंदे, सुनील जैतापकर, सुनील जैतापकर, विराट शर शिवसेना यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे निलेश वारेकर यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी दळवी यांच्याकडून कांडवण तालुका शावाडी कोल्हापूर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. गांगो भावकाई प्रासादिक भजन मंडळ विराट नाडण बुवा, श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य रुपेश गाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. सन्माननीय बाळासाहेब घागुले, निलेश रमेश खानविलकर, योगेश रमेश खानविलकर, जैतापूर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद.
श्री प्रवीण खांडेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. शिवाजी दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ तळगाव मालवण विजय चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. कमळ गँग यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख महेश लांजवळ फुलपाडा विरार यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आणि बुवांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. बुवा विशाल मसूरकर यांच्याकडून सन्माननीय बुवा विशाल मसूरकर यांच्याकडून माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेले आणि गणेश जांभळे बुवा यांच्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी विशाल मसूरकर बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ मृदुंगाच्या या गजरात, टाळ मृदुंगाच्या या गजरात, टाळ मृदुंगाच्या या गजरात, हो जांभळे बुवाची काढूया वरात, हो जांभळे बुवाची काढूया वरात, हो जांभळे बुवाची काढूया वरात. साधू संतांच्या होती गाठी भेटी, वायफळ बोलू नको या भजनात, वायफळ बोलू नको या भजनात. मायबाप सेवा केली पुंडलिकान, हरी आदी नाव येई भावे मरुन, मायबाप सेवा केली त्या पुंडलिकानं आणि अशी सेवा आपल्या आई वडिलांनी करा. मी आज विरारमध्ये येऊन भजन करू शकलो त्याचे कारणीभूत म्हणजे माझी आई. आईने मला जन्म दिला नसता तर मी आज या विरारमध्ये येऊन भजनच करू शकलो नसतो. कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही कारण तो घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानामध्ये सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोदाल, आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोदाल, कसा लावाल तुम्ही अंगाला. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा,
आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी कारण आता या मोबाईलमुळे नाती कमी झाली. मोबाईलचा इतकं अतिरेक झालो. मोबाईल ही चांगली गोष्ट, पण रात्री झोपताना सुद्धा उशात मोबाईल घेऊन झोपतात. काय काय जण तर बाथरूमात सुद्धा गेले तरी मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जाग्यावर नाही विचारतात आता तुला मी काय पाठवू. इतकं अतिरेक मोबाईल. रात्रीचे 2 वाजता सुद्धा गावात आमच्या इटमनच जाते. रात्री 2 वाजता सुद्धा चॅटिंग करून त्या पोरग्यात विचारतात काय हो झोपलं. अरे मेल्या रात्री 2 वाजता झोपत नाही तर काय जेवीत असतात का. पण विचारता तू काय मग झोपलं. त्या पोरग्यात माणूस लागत तर जागे आहे तर रिप्लाय देता होय झोपलंय मम्मीनी पप्पाच्या मध्ये होय. मग काय विचारता तू येतं इकडे. येत असलंस तर म्हशीच्या वाड्यात नाही येऊ नको. एक म्हस बुडाकली हा त्याच्यातनं पाय सगळं तर तोंड फुटवून मशीन फुडल्या दाराने. म्हणजे परिस्थिती बदलली हो. पूर्वीचा काळ वेगळं होतो. पूर्वीच्या काळी काय हो प्रेम वेगळाच असायचा. चिठ्ठी ये पाठवली प्राणप्रिये संध्याकाळी काळजी येशील ना. इतक्या प्रेम पूर्वीचा होता. चिठ्ठी पोहोचायचं 8 दिवस लागला. पण आता मोबाईलवरनं पटपटून 60 बदललं. फॅशनही आता वाढत चालली आहे. फॅशन इतकी वाढली आहे हो. 36ची कंबर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत जातात आणि लाईनी सगळ्यांच्या पुढेच राहून आलो. आणि तो सत्यनारायणाचं दर्शन घेऊन वागलो की मागच्या दर्शन घेण्याची काय 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 जण पैसे घेऊन उभेच राहतात. त्यांचे बैठ आमचे तेच कळत नाही. तीच पॅन्ट घालून काय काय जण गावात जेवणाची पंक्ती वाढून तिकडच्या पंक्तीत वाढेल असलं तर इकडचे मागाकच विसरतात. म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड हो. फॅशन ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवूच्या एवढ्या लक्षात ठेवा. या ठिकाणी कमळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी रमेश जनार्दन खानविलकर गाव जैतापूर, निलेश रमेश खानविलकर, योगेश रमेश खानविलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सारा विश्वाचा तुझी आधार तुझा महिमा जगी अपार. या लोकांना देऊ आनंद, या लोकांना देऊ आनंद. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
श्री सत्यनारायण श्री रंगदेवता